नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत टॉप 120 इंग्लिश ग्रामर रूल्स आणि आजचा हा रूल नंबर 3 आहे. रूल बघा, इफ टू डिफरंट नाउन्स आर जॉईन्ड बाय अ प्रिपोजिशन देन वर्ब इज यूज्ड अकॉर्डिंग टू फर्स्ट नाउन. म्हणजे जर दोन वेगवेगळी नामे प्रिपोजिशननी जोडले गेली तर त्यामध्ये जे क्रियापद आहे ते पहिल्या नाउननुसार वापरतात. फॉर एक्झाम्पल, आता इथे नाउन 1 आहे, त्यानंतर आहे इथे प्रिपोजिशन आणि इकडे आहे नाउन 2. तर मग इकडे येणारं जे व्हर्ब आहे ते व्हर्ब कोणानुसार येणार, तर नाउन 1 नुसार. ठीक आहे, आता बघूया आपण याचे उदाहरण. द इफेक्ट ऑफ लॉकडाऊन आर नॉट गुड फॉर ऑल. तर यामध्ये हा आहे नाउन 1 इफेक्ट, त्यानंतर लॉकडाऊन आहे नाउन 2 आणि हे आहे ऑफ प्रिपोजिशन. मग यामध्ये जे व्हर्ब आहे आर, ठीक आहे, हे कोणानुसार यायला पाहिजे होतं, तर इफेक्टनुसार. आता यामध्ये जे इफेक्ट आहे हा आहे सिंग्युलर. ठीक आहे, म्हणजे आरच्या ऐवजी इथे यायला पाहिजे होतं इज. द इफेक्ट ऑफ लॉकडाऊन इज नॉट गुड फॉर ऑल. त्यानंतर द रिझल्ट ऑफ स्टुडंट्स हॅव एनकरेज अस. इथे पण बघा, रिझल्ट आहे नाउन 1, स्टुडंट आहे नाउन 2 आणि ऑफ आहे प्रिपोजिशन. मग इथे नाउन 1 आहे, या नाउन 1 नुसार इथे काय येणार, वर्ब. वर्ब काय दिलं इथे, हॅव. हॅव काय आहे, प्लुरल. ठीक आहे, हॅव येते प्लुरल. आणि नाउन 1 रिझल्ट काय, सिंग्युलर. म्हणजे हॅवच्या ऐवजी इथे काय पाहिजे, हॅज. इथे हॅवच्या ऐवजी पाहिजे हॅज आणि इथे आरच्या ऐवजी पाहिजे इज. ठीक आहे, हॅज आहे सिंग्युलर. थर्ड, सिटीजन्स ऑफ इंडिया हॅज लुक्ड स्ट्रॉंग ड्युरिंग दिस कोविड-19. बघा, हा सिटीजन्स आहे नाउन 1, इंडिया नाउन 2, ऑफ प्रिपोजिशन. आता सिटीजन्स हे प्लुरल वर्ड आहे. ठीक आहे, सिटीजन्स हा शब्द प्लुरल आहे. मग येणारं व्हर्ब पण कसं पाहिजे, प्लुरल पाहिजे. इथे काय आहे, हॅज. हॅज हे काय आहे, सिंग्युलर आहे. ठीक आहे, सिंग्युलर. मग याऐवजी इथे सिंग्युलर पाहिजेत का, नाही, कारण हे नाउन 1 हे काय प्लुरल आहे. मग इथे काय यायला पाहिजे, इथे पाहिजे हॅव. माय हॅबिट्स ऑफ चाइल्डहुड वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. बघा, हॅबिट्स नाउन 1, चाइल्डहुड नाउन 2, ऑफ प्रिपोजिशन. नाउन 1 हॅबिट्स हा आहे प्लुरल. ठीक आहे, म्हणजे इथे वॉज न येता वॉज आहे सिंग्युलर, इथे काय पाहिजे होतं, वर. भूतकाळी रूप आहे वर. धन्यवाद.